हॅलो फ्रेंड्स, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी मी तुम्हाला आज एक असा पदार्थ सांगणार आहे ज्याची मूर्ती लहान परंतु कीर्तिमान आहे। त्याला मसाल्यांची राणी देखील म्हटलं जातं, तर तो आहे वेलची। इतर मसाल्याचे पदार्थ उष्ण असतात, त्यामुळे उष्णता वाढेल, पित्त वाढेल असे बरेच जण कमेंट्स करत असतात, तर वेलची त्याला अपवाद आहे। ती शीत सांगितलेली आहे। त्याचबरोबर आयुर्वेदानुसार ती त्रिदोष शामक म्हणजे वात पित्त कफ कमी करणारे आहे, त्यामुळे वेलचीमुळे पित्त वाढणार नाही, ते उलट कमी होणार आहे। त्याचबरोबर ती लघु म्हणजे पचायला अगदी हलकी आहे आणि त्याचे सेवन करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे, जी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल। त्याचबरोबर त्यात फायबर्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं। पचन सुधारण्यासाठी वेलची खूप फायदेशीर असते। पोटात गॅसेस होणे, बद्धकोष्ठता होणे हे सगळं त्यामुळे दूर होतं। चयापचय सुधारल्यामुळे पोटावरची चरबी कमी होते। आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी देखील वेलची मदत करते। हृदयासाठी देखील अतिशय हितकारी अशी ही वेलची आहे। त्याचबरोबर ती अँटी डिप्रेसंट आहे, त्यामुळे चिंता तणाव दूर करून तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते। तर हे वेलचीचा समावेश आहारात कसा करायचा? एक तर जेवल्यानंतर तुम्ही चावून चावून वेलची खावी। दुपारच्या जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवल्यानंतर एक एक जरी खाल्ली तरी पुरेशी आहे। किंवा हर्बल टी, ग्रीन टी मध्ये तुम्ही पाव चमचा वेलची पावडर टाकून ठेवायची, किंवा साधा जरी चहा तुम्ही घेत असाल विदाउट शुगर, त्यात देखील तुम्ही वेलचीची पावडर टाकून जर तसा चहा घेतला तर